नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पैसे जास्त दिले की लगेच सिलेंडर मिळतो, गॅसचा काळा बाजार। जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे। त्यासाठी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP येणं आवश्यक असतं। तरीही घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करून त्याचे व्यावसायिक सिलेंडरमध्ये रूपांतर केलं जात असल्याचं समोर येतं। आम्ही महिनाभर गॅससाठी फिरतो, पण पैसे जास्त दिले की लगेच सिलेंडर मिळतो, हा सरळ काळा बाजार आहे। घरगुती सिलेंडरचं वजनही संशयास्पद वाटतं, तर 14 किलोऐवजी कमी गॅस मिळत असेल तरी जनतेची लूट आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तत्काळ तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। जिल्ह्यात ठिकठिकाणी असे बेकायदा रूपांतर सुरू असून व्यावसायिकांना हे सिलेंडर 3 ते 4 हजार रुपयांना मिळत असल्याची माहिती आहे। गॅस एजन्सीच्या संमतीशिवाय हा प्रकार कसा शक्य याचा प्रश्न उपस्थित होतोय। व्यावसायिक सिलेंडर जादा दराने विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात। गेल्या काही वर्षापासून घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे। यापूर्वी 21 दिवसांनी पुन्हा सिलेंडरची नोंदणी करता येत होती। अनेक ग्राहक 1.25 ते 1.5 महिन्यांनी सिलेंडर घेत असल्यानं त्या कालावधीत संबंधित एजन्सीकडून ग्राहकांच्या नावावर सिलेंडर नोंदवून त्याचा थेट काळा बाजार केला जातो। सध्या बदललेल्या परिस्थितीत शहरात 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी सिलेंडरची नोंदणी करता येते। त्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर OTP येतो, तरीही घरगुती गॅस सिलेंडर काळा बाजारात वळवणं किंवा त्यांचे व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदा रूपांतर करणं सुरूच असल्याचं दिसून येत आहे। सध्या OTP शिवाय सिलेंडर मिळत नसल्यानं काळा बाजार थांबायला हवा होता, प्रत्यक्षात मात्र तो कमी प्रमाणात का होईना सुरूच आहे। घरगुती सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरमध्ये रूपांतर करून जादा दराने विक्री केली जाते। घरगुती सिलेंडरचं वजन 14 किलो असतं, मात्र ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते 13 किलो किंवा 12.5 किलोपर्यंत कमी केलं जात असल्याची शक्यता आहे। अशा प्रकारे काढलेला गॅस व्यावसायिक सिलेंडर भरण्यासाठी वापरला जात असल्याचा संशय आहे। नागरिकांसाठी असलेले 14 किलोचे घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिकांकडे वळवून त्याची उघड विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे। पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। या सर्व प्रकारामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तत्काळ तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। दरम्यान ग्राहकांनीही सतर्क राहून गॅस सिलेंडर घेताना त्याचं वजन व सील तपासणं आवश्यक आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।